मंडळी, हे शहर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आहे। हे शहर तुम्ही प्रत्यक्ष बघितलं नसेल तरी वाडा कोलम या तांदळाच्या नावाने प्रसिद्ध आहे आणि या वाडा कोलम तांदळांना आपल्या अयोध्येमध्ये श्रीराम प्रभूच्या मंदिरामध्ये अक्षता म्हणून मोठा मान मिळालेला ते हे वाडा शहर। या वाडा शहरापासून थोड्याच अंतरावर तीर्थेश्वर हे गाव आहे। या पवित्र ठिकाणी आज आपण देवमासे बघणार आहोत। मंडळी, आपण तिळसा नदीवर आलेलो आहोत। समोर उंचावर दिसतं ते महादेवाचं मंदिर आहे। हा सगळा परिसर नदीच्या बाजूचा आहे। सुंदर निसर्गरम्य आणि स्वच्छ असा हा परिसर आहे। दिसायला किती छान दिसतो आणि स्वच्छ पण दिसतो। मंडळी, हा परिसर असा सुंदर स्वच्छ परिसर आहे। तो समोर आपल्याला दिसतो तो तुम्ही बघा। हे बघा, देवमासे दिसतात। या देवमाशांमध्ये एक तुकडा मासा आणि एक नथ मासा आहे। हे दोन मासे महाशिवरात्रीच्या दिवशी दिसतात असं तेथील स्थानिक सांगतात। मंडळी, हे देवमासे कितीही नदीला पूर आला तरी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात नाहीत। तुकडा माशाची अशी पूर्वीपासून आख्यायिका आहे की एका मच्छीमार बांधवाने तो मासा नेऊन त्याची तुकडे करून भाजी केली, पण ती भाजी काही शिजे नाही। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो, म्हणून ती भाजी टाकून दिली। ते तुकडे आपोआप जॉईन होऊन तो मासा नदीमध्ये आला अशी आख्यायिका आहे। तर मंडळी, ही बघा, इथे मी माशांना लाह्या टाकते। लाह्या खाण्यासाठी बघा, लाह्या खाण्यासाठी मासे किती जवळ येतात आणि किती छान दिसतात ते बघा। मासे बघा, किती मस्त आणि सुंदर असे मासे दिसतात। मंडळी, आम्ही बहिणी इथे बसलेलो आहोत आणि माझ्या बहिणींना व्हिडिओमध्ये येण्यासाठी भरपूर आनंद झालेला होता, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर बघा किती आनंद दिसून येतो। मंडळी, हा जो परिसर समोर दिसतो तेथे लोक दशक्रिया विधी करण्यासाठी लोक लांबून येतात आणि तेथे बसण्यासाठी मोठे शेड उभारलेले आहेत। तसेच तेथे बसण्यासाठी बाकडे पण भरपूर आहेत।